नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शायनिंग स्टुडंट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी खूप सोपे व सुंदर भाषण। सावित्रीबाई फुले जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले, जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले, ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले। ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले। सूर्याप्रमाणे तेज दिसणारे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव प्रिया आहे। सर्वांना माझा नमस्कार। आज मी आपणासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे। सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे त्रिवार वंदन। ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ह्या भारताच्या पहिल्या शिक्षिका होत्या। त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते। वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्याशी झाला। विवाहानंतर ज्योतिबांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले। क्रांतिज्योती सावित्रीबाई व ज्योतिबांनी 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली। त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला। लोक त्यांच्यावर शेण चिखल दगड फेकत, पण त्या डगमगल्या नाहीत। त्यांनी शिकवण्याचे काम चालूच ठेवले। त्यांनी गोरगरीब, अनाथ व विधवांना आधार दिला। सती, बालविवाह, केशवपण अशा वाईट प्रथांना त्यांनी विरोध केला। त्यांनी काव्यफुले, बावनकशी सुबोध रत्नाकर सारखे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली। त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश दिला। दुर्दैवाने 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला। अशा या थोर क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना माझे कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।